कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथील आश्रम मोरेवाडी अंबाजोगाई जवळ असणार जिल्हा बीड, श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर, त्यांचा परिवार कल्पनाताई बिडकर यांनी हा आश्रम जीवनाची शिदोरी तयार करण्यासाठी बोलवलेला आहे। जीवनात आपण शिदोरी तयार करतो परंतु संपून जाते, पण जीवन संपल्यानंतर ही शिदोरी आपल्या सोबत आली पाहिजे। आणि म्हणून जीवनामध्ये खरी शिदोरी कमवायची असेल तर ती सत्संगाची शिदोरी आहे। आणि म्हणून हा सत्संग या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे की जीवनभर प्रपंचामध्ये आपण राहतो, शेवटी हातात काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त सत्संग माणसाच्या हातात लागतो। आणि म्हणून हा सत्संग या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आपण या ठिकाणी ऐकत आहोत। मग विष्णु भट्टा बेटी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीला या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। एक विष्णु भट्ट गोसाव्यांच्या दर्शना आले। एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी विष्णु भट्ट नावाचे एक सद्ग्रस्त स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत। दंडवते घातली, आल्यानंतर स्वामींना त्यांनी दंडवत घातलेला आहे। श्री चरणा लागले। सुसंस्कार माणसाचा असा असतो की तो पाहिल्यानंतर संतांना, साधूंना, आपल्या हितक्षांना, आपल्या निमित्तांना तो दंडवत घालत असतो। आणि म्हणून त्यांनी स्वामींना दंडवत घातलेला आहे आणि श्री चरणाला लागलेले आहे। श्रीमूर्ती अवलोकित पुढा बसले, श्रीमूर्तीचं अवलोकन करत पुढे बसलेले आहेत, लगेच दंडवत करून निघून नाही गेले। स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत बसलेल्या आहेत। मित्रांनो, आपण जीवनामध्ये काहीतरी विचित्र बघत असतो, पण देव धर्म कधी बघत नाही। परंतु तो विष्णू भट्ट स्वामींची श्रीमूर्ती बघण्यासाठी समोर बसलेला आहे। नाहीतर काही लोक असं करतात, दर्शन घेतात आणि लगेच निघून जातात। संस्कार महत्वाचा आहे। काही लोक दर्शन घेतल्यानंतर
त्या मंदिरात त्या संताजवळ खाली जाऊन बसतात आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी ऐकतात. हा सत्संग तुमच्या सोबत येणार आहे मित्रांनो, बाकी काही सोबत येणार नाही. टीव्ही जवळ म्हणा, अजून कशाजवळ म्हणा, आपण बरचसा आपल्याला वेळ वाया घालतो. एक घंटा सुद्धा आपण देवाला देत नाही. 24 घंटे देवाने तुम्हाला दिलेले आहेत आणि 24 घंट्यामध्ये घंटी कधी वाजवायची हे देवाच्या हातात आहे. तुम्ही रोज सकाळी तरी एकदा देवाची घंटी वाजवत जा, दर्शन घेत जा त्या देवाचं, जेणेकरून आपली घंटी लवकर वाजणार नाही. परमेश्वर आपल्याला जवळ घेईल. म्हणून ते विष्णू भट्ट नावाचे सद्ग्रस्त स्वामीच्या दर्शनाला आले आणि स्वामीच्या पुढे बसलेले आहेत आणि स्वामीची श्रीमूर्ती अवलोकन करत आहेत. स्वामी दिसायला इतके सुंदर होते की कोणीच सुंदर एवढं नव्हतं. 32 लक्षण जो अवयव जैसा व्हावा तैसाची. आजकालचे लोक कोण सुंदर आहे? इकून काही लावा तिकून काही लावा, कोणी सुंदर नाही. सुंदर तो आहे जो परमेश्वराची भक्ती करतो. त्याच्याकडनं भक्ती केल्या जाते आणि त्या भक्तीतनं सुगंध निघतो. तो चंदनाचा सुगंध दरवळत असतो. हीच सुंदरता आपल्यामध्ये महत्वाची आहे. माणूस कसाही असला तरी चालेल, पण त्याच्यावर संस्कार जर चांगले असतील तर त्याला आकार कसा आहे याला अर्थ नाही, त्याचा संस्कार कसा आहे याला अर्थ आहे. तो वाकडा आहे, तिकडा आहे, आंधळा आहे, लांगडा आहे, खुळा आहे, याला काय अर्थ नाही. त्याचा संस्कार कसा आहे, तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, यावर त्याचं मोठेपण आहे. आणि हे महत्वाचं आहे. अंक मार्गी दे मायसा करवी जाडी ठेवणे. असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी सद्भक्त सद्ग्रस्त येत राहायचे. स्वामी या गावावरून त्या गावाला जात असायचे आणि म्हणून कोणीही दर्शनीय स्वामींना भेटण्यासाठी येत होते. तसे विष्णू भट्ट आले. आता स्वामी निघाले दुसऱ्या गावाला चालले. मग स्वामींचा परिवार स्वामींच्या सोबत होता. या गावावरून त्या गावाला जायचं तर या काळासारख्या पूर्वी गाड्या घोड्या नव्हत्या, पायी प्रवास करावा लागायचा. स्वामीजवळ असणारे शिष्य मंडळी एक तराची थोडंच असते, अलग अलग तराचे लोक असतात. आणि म्हणून स्वामीजवळ असणारे शिष्य मंडळी त्या ठिकाणी असल्यावर एकमेका शिष्यावर आपला जोरा दाखवत असतात. आपला जोरा कोणावर दाखवलं नाही पाहिजे मित्रांनो. आपलं आपण केलं पाहिजे, इतरांना करायला नाही लावलं पाहिजे. इतरांनी आपलं मनाने केलं पाहिजे, अशी पात्रता आपण तयार केली पाहिजे. त्याला पात्र म्हटलं जातं. बळच मळच त्या ठिकाणी आपण त्याला करायला लावायचं, ती पात्रता नाहीये. ते पात्रता त्याला म्हटलं जातं की त्याची सेवा जो मनाने करतो तो पात्र आहे त्या सेवेला. पण काही लोक तसे नसतात, जबरदस्तीनं करायला लावतात. आणि मग निघाली दिंडी स्वामीची या गावावरून त्या गावाला. मग आता परोटल्या असायच्या डोक्यावर, बाटल्या, जे आपल्याला जीवन आवश्यक वस्तू लागतात त्या आपण सोबत घेत असतो. आणि म्हणून स्वामींचाही मार्ग आता निघाला या गावावरून त्या गावाला. चालले घेऊन. लखुबाईचे दे माय साथे गोसाव्यांजवळी आणले. लखुबाईचा नावाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ एक शिष्य होती. आणि त्या लखुबाईसानं काय केलं, देमाईसाला मार्गात आणलं, म्हणजे धर्माला लावलं, चांगलं केलं. मग आपण एखाद्याला धर्माला लावलं तर आपण त्याच्याकडनं काम करून घ्यावं का? त्यांनी केलं तर ठीक आहे, पण आपण त्याच्याकडनं कोणतं काम करून घेऊ नये.
घेतलं तरी कोणतं करून घ्यावं? धर्माचं. आपल्या स्वतःच कधी करून घेऊ नये. धर्माचं करावं. जे धर्मात बसते ते सांगावं. त्याच्या कर्माचा नाश होईल ते त्याला सांगावून ते त्याच्याकडनं करून घ्यावं. आपलं कितीही अडकलं तर आपलं काम त्याला स्वतःहून सांगू नये. त्यांनी केलं तो बाजू वेगळी. त्याला म्हणतात धर्म. बळच जर तुम्ही एखाद्याला धरलं आणि त्याला जर म्हणलं तू राहा इथं, राहील का तो? त्यांनी धरलंच नाही तुम्हाला, त्याने धर्म धरलाच नाही, तो करणारच नाही ना. त्याला धर्म म्हणत नाही, त्याला अधर्म म्हणतात. जो धर्माला धरून राहतो, जिथे कुठं कुठेतरी काहीतरी धर्म दिसतोय तो करतोय, तो खरा धर्म. खरा तो एकच धर्म, देवाला प्रेम अर्पावे. देवाचं प्रेम प्राप्त करून घेणं हाच खरा धर्म आहे. इतरांशी सर्वांशी प्रेमाने राहणं हाच आपला धर्म आहे. पण आपण एकमेकाच्या मुंड्या मोडायला लागलो, एकमेकांना शिव्या शाप द्यायला लागलो, चोरून लबाडून खायला लागलो, सप्त दुर्व्यसन आचरायला लागलो. हो, काय होणार आपलं? कोण्या माईच्या पोटी रिगणार आपण? सावध राहा मित्रांनो. धर्म करा, अनिती करू नका. गुरु करविले. देवाला गुरु करून दिला. लखुबाईसानं देमाईसाला आणलं आणि देमाईसाला सांगितलं की तू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुरु कर. तिनं गुरु केला. मग आता तिनं गुरु केला, धर्माला लावलं, ते एक प्रकारे लखुबाईसा निमित्तच झाली म्हणा. चांगलं काम केलं लखुबाईसानं, एक उपकार केला तिच्यावर. पण मग लखुबाईसा जणू काही दाखवत आहे, मी तुझ्या उपकार केलाय, तू आता उपकाराची परतफेड कर, माझी सेवा कर. असं आपण दाखवू नये. पुढच्यावर आपण उपकार केलाय, निमित्त झालो, तर त्याला कळालं पाहिजे की बा आपण गुरुची सेवा केली पाहिजे, निमित्ताची सेवा केली पाहिजे. तो जर करत नसेल तर सोडून द्या त्याला. जबरदस्ती कोणाकडनं करून घेऊ नका. जर तुम्ही धर्मावर असाल तर देवाने तुम्हाला धरलेलं आहे, तुम्ही देवाला धरलेलं आहे, तर देवाला काळजी आहे तुमची. तुमची सेवा करण्यासाठी कोणीही देव पाठवून देईल. काळजी करायची गरज नाही. अशा प्रकारे लखुबाईसानं देमाईसाला मार्गाला लावलेला. ती संकच नाही, बिचारी थोडीशी साधी घोडी आहे. देमाईसे ते निष्कजने. लखुबाईसे जीविती. लखुबाईसा भोजन करायची मार्गामध्ये. देमाईसा करवी वाटी धुविती. आणि मग आता जेवण केलं लखुबाईसानं आणि वाटी धुवायला दिली देमाईसाकडं. कारण तर मी हिला मार्गात आणलंय ना, मग माझं काम तू कर आता. आणि देवाच्या दारी सगळे सारखे आहेत. देव कोणाला उणं अधिक बघत नाही. राजा रंकासरी, राजा बी जर आला देवाकडे अनुसरला तर राजालाही तसंच ठेवतात. आणि रंक म्हणजे हीन दुबळा आहे, गरीब आहे, त्यालाही तसंच ठेवतात. पण लखुबाईसा देमाईसावर हक्क गाजवायला लागले. जेवण केलं आणि वाटी देमाईसाकडे सरकवली, जाय घेऊन आण. असे काही लोक. मग सातरी घालविती. मग अजून काय करवती? सातरी म्हणजे माझी पट्टी टाक झोपण्यासाठी. कारण मी तुला आणलं ना मार्गात म्हणून. गुरुत्वाचा उपकार आणि काळी झाडी पुसी करीती. गुरुत्वाचा उपकार मी धर्माला लावलाय तुला आणि काही झाडी पुशी करते. काय पाहिजे तुला मला सांग, मी म्हणलं ते देईन. अरे जीवाजवळ आहेच काय आणि तू देतोच काय कोणाला? आणि देव काही कमी पडू देतो का देवाला सण आल्यावर? तू काय देणार आहेस? तू काय करणार आहेस? अशा प्रकारे लखुबाईसा देमाईसावर ते हक्क गाजवत आहे.
या दाटले परी दाटले पणा तो दे मायसे लघुबाई साथी काही म्हणून शिकिती. आता देमाईसाला आणल्यामुळं तिचं बरस केल्यामुळं देमाईसा लखुबाईसाला काही म्हणू शकत नाही, कारण तिने उपकार केला, आणलं सगळं केलं, त्याच्यामुळं ती शांत आहे. बरं ठीक आहे, करते मी, तुमचे भांडे घासते, तुमच्यावरली पट्टी टाकते, ती करत आहे. मग ते दे कोणी गोसावी भक्तांची संग पाटली पालटीती. देवानी बघितलं एक दिवशी की अरे लखुबाईसा तर देमाईसाकडनं स्वतःच पात्र धुवून घेते, पट्टी पण टाकायला लावते, तिच्या पट्टीवरच झाडून काढायला लावते. देवानी बघितलं आणि देवानी काही न म्हणताच देव काय म्हटले, महिन्याला संघ पालटायचा, तू त्याच्यासोबत राहा आणि तू याच्यासोबत राहा. म्हणजे काय होईल, संघ पालट केल्यानंतर तरी एकमेकाला हे काम सांगणार नाही, असा प्रकार. म्हणून संघ पालटतात देव. भिक्षाला जात असताना सुद्धा देव संघ पालटितात, गाव बदलतात. का बदलतात? हे रोज रोज सोबत राहिले ना की एकमेकावर त्या ठिकाणी काही ना काहीतरी करतात. म्हणून आलटी पलटी करावं लागतं. चपाती ज्यावेळेस भाजताना तुम्ही त्यावेळेस उलथावं लागतं तिला, जास्त वेळ थोडी तर करपून जाते. तसं माणूस जास्त वेळ असा त्या ठिकाणी हे झाला की त्या ठिकाणी एक तर त्याला करपटाने येते किंवा दोष येतात, नाही तर काही ना काहीतरी करायला लागतो. असा प्रकार आहे जीवाचा. आणि म्हणून देव संघ पालटितात, गाव वाटिती, गाव वाटितात. जा तुम्ही या गावाला जा भिक्षाला, तुम्ही या गावाला जा भिक्षाला. मग भक्तजन भिक्षे जाती, आणि मग भक्तजन भिक्षाला जातात. भिक्षा नाहीतर मग करून काही जण काय करतात, तेव्हा झोळी माझी तुझ्या हातात राहू दे, बाटली तुझ्या हातात राहू दे, काठी तुझ्या हातात राहू दे, आणि जेव्हा मी भिक्षाला जाईल ना तेव्हा माझ्या हातात दे. असे काही वरचढ असतात, असे काही लोक आहे. म्हणून देव म्हणतात तू या गावाला जा, तू या गावाला जा. दोघं एकडे गेल्यावर वरचढ कोणीच नाही, तू तू बघ आता. अरे स्वयंदास तपस्वी नाम सांगितलेलं आहे. पण जीव आहे, जीव सर्व दोषाच्या आडे. भिक्षा करून येती, आणि मग भिक्षा करून येतात. गोसाव्यांशी दृष्टपुत्र भिक्षा घेऊन आले आणि मग देवाला झोळ्या दृष्टीपूत करतात. मग गोसावी पाटाशी जीव वाटविती, आणि मग देव बसतात, सगळेजण जेवायला बसतात. एकुदी गोसावी मार्गी विजय करीत असती. एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आता चाललेले आहेत मार्गाने दुसऱ्या गावाला. चौदे मायसाची डोळे लखुबाईसाची जाडी देखिली. आता चालले असताना पदयात्रा चालू आहे, दिंडी चालू आहे. मग आता देवाचं लक्ष आपल्या भक्तावर आहे, शिष्यावर आहे. कोण कसं चालतंय आणि कोण कुठं आहे. तुम्ही पदयात्रा केली असेल ना, जे बाबा लोक पदयात्रा काढतात ना, त्यांचं लक्ष तुमच्यावर असतं. आले का सगळे, नाही आले, कोण मागे आहे. म्हणून काही संत मंडळी मागे पण थांबतात, विसरून जातील, हुकून जातील, मोठ्या शहर मध्ये चुकून जातील. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ते सांभाळून नेतात, तुमची व्यवस्था करतात, है ना. पण मग आपल्या मैत्रिणीजवळ आपण आपली पिशवी देऊन टाकतो, आपण मोकळे होऊन जातो. तसं लखुबाईसाला काय केलं माहितीये का, आपली पिशवी म्हणजे परोठली, बाटली ठेवायची ना, तू खरंय ना. आळशी, खाण्यासाठी पिण्यासाठी पाणी सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही करू शकत नाही, असे आळशी लोक आहे काही. मग इतराकडे हात पसरवतात, थोडं संकल्प सोडायला पाणी देतात, का अजून आलं नाही. अरे तुझी बाटली तुझ्याकडे ठेव, लोकांना मागायची गरज नाही. तसं ही जाडी लखुबाईसानी देमाईसाच्या डोक्यावर दिली ना, आपण हात हलवत चालायला लागले.
मांगली कडून लखुबाईसे आली. देवाने खाली ठेवायला सांगितली ती जाळी आणि मागीला करून लखुबाईस आली. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात, बाई आपली जाळी घ्या. आपली जाळी परोटली तुमच्या डोक्यावर घ्या. लोकांच्या डोक्यावर नाही द्यायची. आपलं वजन लोकांच्या डोक्यावर द्यावं का? आपलं आपण करावं. देमाईसाच्या डोक्यावर दिलं तुम्ही, आहे ना? तुम्ही घ्या तुमची जाळी. तिलाही पायी चालायचंय, तुम्हालाही चालायचंय. तुम्ही आशक्त पडल्या असत्या तर ती जाळी आम्हीच घ्यायला लावली असती त्यांना. आशक्त नाही, काय नाही, धष्टपुष्ट आहात आणि इतरांकडनं काम करून घेतात. तुम्हाला चांगलं वाटतंय? असं देव त्या ठिकाणी लखुबाईसाला सांगत आहेत. तुमचा कडी वाळू तो पुढे गेला. तुमचा कडी वाळू तू पुढे गेलेला आहे. जर तुम्हाला एवढी औषध एखादा नौकर ठेवा ना तुमच्यावाली परोठली घ्यायला, आहे ना, रोजाने लावा एखादा माणूस. आमच्या शिष्यांना, आमच्या जवळ राहणाऱ्यांना तुम्ही काम सांगता? सांगावं, पण आशक्त झाल्यावर उचित वादे सांगावे. आपल्याला करणं होत नाही, आता काहीतरी आशक्त आहोत किंवा होणार नाही, काहीतरी एक मोठा अवसर आहे, त्यावेळेस काहीतरी करावं, सांगावं, सर्व मिळून करावं. करू नये असं नाही, पण तारतम्य बहुत असेल. तारतम्य आहे की केव्हा काय करायचं आणि केव्हा काय सांगायचं. हे माणसाला कळालं की माणूस यशस्वी होऊन जातो. कशाला अपमान झाला असता? देवाने जाळी खाली ठेवायला लावली देमाईसाची आणि लखुबाईसाला घ्यायला लावली. तू ही घे. जाळी व्हावे ना तरी एकुकडे वळू का खडाना. जाळी तुम्हाला घेणं होत नाही ते ठेवा ना. मग ती आपली जाळी घेतली आणि मग तिनं आपली ती जाळी घेतली. ते देवनी आपली जाळी देमाईसा वाहने दिली. त्या दिवसापासून देमाईसाला जाळी वाहण्यासाठी नाही सांगितली. देमाईसा आता तिच्या जाळीपासून मुक्त झाली. स्वतःच दास्य स्वतः करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. अंक एकायसा करवी वाटी धुवणे. एकायसा करवी वाटी धुवणे. अजून ताठ गेलाच नाही तिचा. बाया आहे ना अशा कुचित वागण्याच्या असतात. ताठ जात नाही त्यांचा. स्वतः कळालं तरी त्या ठिकाणी दुसऱ्याला करायला लावते. असे अहो देव काय सांगतोय, तुम्ही काय करताय? तुम्ही काही थोड्याशा मोठ्या असल्या किंवा काही असल्या तर त्यांनी तुम्हाला मोठं म्हणावं. तुम्ही नाही म्हणावं मी मोठी आहे, मी तुला आणलं. त्या व्यक्तीनं तुला म्हटलं पाहिजे, तेव्हा तुझी पात्रता झालेली आहे. पण जीवाला कळत नाही, त्याला असं वाटतं मी म्हणजे कोण असेल. एकुजी गोसावी चारणीरा विजय करिता मार्गी कोणे एकेटाई गोसावी असली उपविष्ट सती. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चारणेरला विजय करीत असता. चारणेर आहे त्या ठिकाणी आपलं स्थान आहे आणि त्या ठिकाणी जात असताना चारणेरला एका ठिकाणी देव गेलेले आहेत, बसलेले आहेत. आता देव बसले, भोजनाची वेळ झालेली आहे, भोजन सर्वांनी केलेलं आहे. भोजन विधी संपन्न झाला. भोजन विधी संपन्न झाला. लखुबाईसा देमाईसा जवळच जेवायला बसलेले आहेत. एकाईसी देमाईसे वरी आकुली उसटी वाटी सांडुली उठिली. देमाईसा आणि एकाईसा, लखुबाईसाने लखुबाईसाने जाळी घेतली ना तेव्हापासून ती शांत झाली. आता ही एकाईसा आहे. 100 बडकर एक आहे देवाजवळ. मार्गात बी काही एक एताराचे थोडूच आहेत. 100 बडकर एक बहुरत्न वसुंधरा. नवीन आलाय का? नीट राय बापरे.
काय करशील? अरे मार्ग देवाचा आहे, हा परमार्ग आहे, तुझा नाही. पण लोक स्वतः समजायला लागतात हा मार्ग माझाच आहे. अरे तो परमार्ग आहे, परमेश्वराचा मार्ग आहे, तो मोक्ष मार्ग आहे. ते तुझ्या घरी चालतं. तुझ्या सुनबाई कोण करून घे, तुझ्या पोरा कोण करून घे, नाता कोण करून घे, ते करते का बघा आधी. आणि इकडं आल्यावर ताव आणून राहिला यांच्यावर. अरे घरचे करत नाही, ज्यांच्यासाठी बंगले बांधले तुम्ही ते तुमचं करत नाही. आणि तिकडे गेल्यावर देव धर्म करायचा का एकमेकावर त्या ठिकाणी हे करायचं, हे आपलंच आपल्याला कळालं पाहिजे. तशी एक आईसा एक भेटली, एक आईसा भेटली आणि देव आईसाला पुन्हा तसंच करायला. कारण देव आईसा बिचारी साधी गोळी, सांगितलं काम केलं लगेच करते. लगे एक आईसाने ताट काढा पडा, जेवण घेवण केलं, पात्र ठेवलं, देमाईसाला सांगितलं देमाईसे दयाची वाटी धुवाव्या घेऊन निघो बैसली. मग देमाईसानं काय केलं, ती वाटी घेतली आणि धुवायला निघाली. आणि एक आईसा बसलेली मस्त जेवण घेवण करून, है ना. तसं आपल्याला पात्र धुवायची सुद्धा म्हणजे आळस निर्माण होतो माणसाला. काही पत्रवळी घेता काही पात्र असून पण पात्र त्याला म्हणतात त्याच्याजवळ पात्र आहे ना. का कळत नाही जीवाला, काय माहिती. देवाने स्पष्ट सांगितलं, तुम्हा आणि झोळीशी लग्न का येशी उपवास पडवणे द्यावा. उपवास पडू देऊ नये, जोडीत भिक्षा घरची घरी का होईना मागितली पाहिजे. भिक्षाम देहि अशी एकाईसानं जेवण केलं, वाटी बाजूला ठेवली आणि देमाईसा धुवायला गेली. मग देव काय म्हणतात, वाटी कोणाची, तुम्ही वाटी धुवायला नेता ते कोणाची. देवाचं लक्ष राहतं माहिती ना. तुम्हाला वाटतं तुमच्या कोणाचं लक्ष नाही, तुम्ही लय चतुर. स्वतःला माणूस इतका चतुर समजतो की त्याला असं वाटतं मी म्हणजे कोणच आहे. अरे तो देव आहे, तो सर्वज्ञ आहे, त्या देवाचं सर्वांवर लक्ष राहतं. देवाने बघितलं, वाटी देमाईसा घेऊन जाते. किती बारीक लक्ष आहे देवाचं. कोण काय करतं इथून लक्ष आहे. बघितली वाटी, देमाईसाच्या हातात वाटी आहे, ती एकाईसाची आहे. मग देमाईसा काय म्हणते, नाजी नाजी एकाईसी धुवाव्या दिदली, एकाईसा धुवाव्या दिदली. एकाईसा माझ्याजवळ धुवायला दिली वाटी, है ना. मग सर्वज्ञ म्हणतले, देव काय म्हणतात, तुम्ही आपुली वाटी धुवा आणि जा. तुम्ही आपली वाटी धुवा आणि जा. तुम्ही तुमची वाटी धुवा, इतरांना धुवायला नका सांगू. हे वाटी तैसीची असो द्या, ही वाटी तशीच ठेवा. तुमची तुम्ही धुवायची आणि एकाईसाची तिथे ठेवायची, धुवायची नाही. जर तुम्ही अशी धुवायला लागणार ना, जीव असा आहे ना मित्रांनो, आज आळशी झाला, आज तुमच्याकडून वाटी धुवून घेतली की उद्या कपडे धुवून घेईल. आणि तुम्ही कपडे धुवून घेतले की उद्या काही ना काहीतरी दुसरं करायला सांगा. असे जीव आहे. ठेवा ती वाटी इथं ठेवा, एकाईसाची धुवायची नाही, तुमची तुम्ही धुवा. मग देमाईची आपुली धुतली आणि निघाली. देमाईसानं स्वतःची वाटी धुतली आणि निघाली. तर गोसावी एकाईसा ते म्हणतले, इतक्यामध्ये देव एकाईसाला बोलतात, बाई या इकडं, आपुली वाटीने या. तुमची वाटी धुवायला तुम्ही न्या ना, का तुमचा ताट पडलाय, तुमचा तुमची कंबर, तू बाई गेला असेल. तुमची कंबर टाईट झाली काय, लय ताठल्या काय तुम्ही, अशा ताठ होता काही आहे ना असं. इतका अवघड आहे. देव म्हणजे तुमचा ताठ काढा, तुमची वाटी तुम्ही धुवा, लोकांना धुवायला नका सांगत जाऊ. जोपर्यंत आपलं आपल्याला करता येते ना, तोपर्यंत आपण केलं पाहिजे.
इतरांना नाही सांगितलं पाहिजे. देव सांगतात एकाईसाला तुमचा ताट काढा तिकडं. घरी कसे भांडे धुत होत्या है ना, घरचे झाल्यावरही लोकांचे धुवायला जात होत्या. लोकांचे भांडेही धुता आणि घर चालवता, तेल मीठ आणता, कपडे धुता, असा प्रकार आहे. आता तुम्हाला इथं तुमची वाटी धुणं व्हायला, घरी तुम्हाला तुमचं सगळं करणं होत होतं. फ्रीज पुसणं होत होतं, टीव्ही पुसणं होत होतं, काच पुसत होत्या, फरची पुसत होत्या, झाडून काढत होत्या, सर अंगण झाडून काढत होत्या, पुढे रांगून काढत होत्या, सगळं आवरून पुन्हा कामाला जात होत्या. जाता की नाही लोक आवरून कामाला? ड्युटीला टायमावर जावं लागतं, आणि टायमावर नाही येत ना मग कळत कसे जातात लोक. टाइम झाला ड्युटीचा, एखाद्या वेळ लेट जाऊ द्या बरं, रोज रोज लेट जाऊ द्या, मग बघा सस्पेंड करून टाकतात. घरीच थांब ना, तुला लई काम आहे ना, घरीच थांब तिकडं. तरी देव सुधरावून सांगताय, समजावून सांगताय, तेव्हा आपलं आपण करा. अरे घरी तर तुमचं करून सुद्धा लोकांचं केलं तुम्ही, इथं तुम्हाला एवढा कसं काय ताठ आला? आता तुमचं तुम्हाला करणं होय ना, लोकांकडनं करायला लागले. हे लीळा चरित्र माणसाचं चरित्र बनवतं. तुमचं तुम्ही केलं ना की तुम्हाला कोण काय हिणवतं. पण आपण जर दुसऱ्यावर जोरा दाखवत असो तर आपले लोक हिणवणारच, बोलणारच. लय अगोचर बाई येते, अशीच करते तशीच करते असं म्हणायला लागू आपण. आणि म्हणून लीळा चरित्र यासाठी ऐकायचंय की आपलं सेवादास्य आपण करायचं. देव सांगतात की बाई वाटी धुवू नका, तिची तिला धुवू द्या. आणि एकाईसाला बोलवलं, तुमचा ताट काढा, धुवा ती वाटी तुम्ही तुमची. मग एका मनिया गेला असे. काय तुमचा मनिया पुढे गेला का? हा आमचा शिष्य आमच्या जवळ राहतो, तुमचा कोणी आहे का? आणि तुमचा मनिया असेल, एखादा नोकर असेल तर त्याच्याकडून धुवून घ्या. तुमच्या घरी भांडे घासायला येत असेल ना कोणी, आता आहे का कोणी? मग आणि म्हणितले काय म्हटलं? स्वयंदास्य तपस्वी नाम. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वचनाचं निरूपण केलं. स्वयंदास्य तपस्वी नाम, आपलं दास्य आपण करावं, इतरांना सांगू नये. मग ती आपुली वाटी घेऊन गेली. आणि मग ती लाजत काजत वाटी हातात घेतली, धुवायला गेली. एकाईसा ते दिवनी दे माईसासी आपुली वाटी धुवून दी. त्या दिवसापासून देमाईसा वाटी धुत नाही आणि एकाईसा धुवायला देत नाही. नाही तिने रोज धुवायला दिली असती. धुई धुणं, धुई भांडे, झाडून काढ, पुसून काढ, सगळं तूच कर. अहो मार्ग आहे, परमार्ग आहे. आपण सेवादास्य केलं तर आपला कर्मनाश होईल हे आपल्या कळायला पाहिजे ना. ठीक आहे, आपण केलं तर चांगलीच गोष्ट आहे त्यांची सेवा, परंतु हा असा ताठत जाईल ना, याचा उतार होईल का? म्हणून देवाने सांगितलं स्वयंदास्य तपस्वी नाम. तुझं तुला करावं लागणार आहे, तुझं तुला फेडावं लागणार आहे, तेव्हा तू निर्मळ होणार आहेस. तुझी तुला आंघोळ करावं लागते ना, रोज तुम्हाला आंघोळ घालायला येतं कोणी? अहो दिवाळीला सुद्धा येत नाही घालायला कोणी. आता आली तर उभ्या उभे येतील, वाळून जाती. मला घरी जायचंय. बघा ना आता दिवाळी आली जवळ, बघा ना तुमची बहीण येते का 4, 5, 15 दिवस राहते का बघा. ती फक्त ओवाळणीलाच येते आता. ती घाल म्हणते आंघोळ, तूच घाल. मी ओवाळणीला येते भाऊबीजेला, आंघोळ घाल ना. हो घातली आतापर्यंत, बस कर. बघा जरा दिवाळीचा अनुभव घ्या थोडा, कोण करतं का कोणाचा. खूप अवघड आहे मित्रांनो. म्हणून देवधर्म करा, चिंतन करा, स्मरण करा, सेवादास्य करा. मग अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कथा सांगितलेली आहे. स्वयंदास्य तपस्वी नाम. आपल्याला जेव्हा करणं होणार नाही तेव्हा तुमचं सेवादास्य करणारच आहे, परंतु जोपर्यंत करता येते ना तोपर्यंत करावं. आपल्याला जोपर्यंत चालता येते ना तोपर्यंत चालावं. जोपर्यंत आपलं देह खाली पडत नाही तोपर्यंत करायचं.
आपण पडल्यालो नाही, काय नाही, व्यवस्थित आहे, तर दुसऱ्याला काम सांगतो, हे बिलकुल करायचं नाही. त्याने स्वतःहून केलं, ती बाजू वेगळी. आपण सांगणं म्हणजे एक अविधी आहे. अहो, देवाला तहान लागली तर देवाने पाणी सुद्धा नाही मागितलं. पाण्याची सागळ अशी अडकलेली होती. देव होते, पण देवाने सुद्धा त्या भक्ताला पाणी नाही मागितलं की मला गिलासभर पाणी द्या. देवाची प्रवृत्तीच नाही कोणाला त्रास द्यावा. सालवाडीच्या डोंगरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे त्या ठिकाणी केशकळा अडकला तर काटे त्या ठिकाणी बोचत आहेत श्रीमूर्तीमध्ये, पण काटे बाजूला केले नाही. का? काटे बाजूला करत असताना काट्यांना त्रास होईल. आपण तर काट्याने काटा काढायला बसलो, तो काटा काढल्याशिवाय राहणार नाही म्हणतो. आपण म्हणतो की नाही, मला असं केलं तू काटा काढीन. देवाला करता येत नव्हतं का सर? देव काढू शकत नव्हती ती काठी बाजूला. पण देवाचं तत्वज्ञान म्हणजे इतकं सुंदर आहे की काट्यांना सुद्धा त्रास होऊ देत नाही. किती त्रास दिला कोणी तरी त्याला सुद्धा त्रास देत नाही. त्या काट्याला सुद्धा बाजूला केलं नाही देवाने. कोणीतरी गुराखी आला आणि देवाला बघितलं, अरे महाराज काय करता तुम्ही इथं? देवाचं मौन होतं, देव बसलेले उभे होते, काटे अडकलेले होते. आणि मग त्यांनी ते काटे बाजूला काढले. महाराज इतक्या अडचणीत जाऊ नका. दुसऱ्याने काढले काटे. तसं आपण सेवादास आपलं केलं पाहिजे. दुसरे आपल्या पुढचे काटे साफ करतील, आपल्या पुढे कोणाची रांगोळी काढतील, असं आचरण आपलं पाहिजे. तेव्हा कुठं होतं मित्रांनो? अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मार्गामध्ये कसं राहावं हे सांगितलेलं आहे. स्वयं दास्य तपस्वी नाम, अशी कथा या ठिकाणी संपलेली आहे. मोरेवाडीमध्ये आपण हा सत्संग शिदोरी सत्संग घेत आहोत. अंबाजोगाईला लागून असणारी ही मोरेवाडी आहे. श्रीमान बाबासाहेब बिडकर यांच्या घरी हा सत्संग चालू आहे. या सत्संगातून इतकी शिदोरी तुमच्याकडे नक्की राहू द्यायचा, जीवनामध्ये तुमच्या उपयोगात पडेल. तुमची इज्जत करायला लागतील लोक. तुम्ही जर कोणालाही तिळभरही त्रास नाही दिला तर तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. हे तत्वज्ञान ध्यानात ठेवा, ही शिदोरी ध्यानात ठेवा मित्रांनो. अशी ही शिदोरी आहे. दंडवत श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.